लग्नानंतरचे प्रेम भाग 18. बरं म्हणत ती बेडरूममध्ये आली. तो गाढ झोपला होता. त्याला असं झोपलेलं पाहून तिला त्याला उठवायचं मन झालं नाही. ती तशीच बाहेर निघून आली. बाबा तो झोपलाय, झोपू द्या अजून थोडा वेळ, धनश्री म्हणाली. पण त्यांना नाही उठवलं तर काय म्हणणार नाहीत ना, बाबा काळजीने म्हणाले. बाबा किती काळजी करताय, तो काही बोलणार नाही. चला आपण नाश्ता करून घेऊ तोवर. वेडी आहेस का, पाहुणे घरात झोपलेत आणि आपण नाश्ता करायचा, हे बरं दिसतं का. ती आता वैतागून सुमितला उठवायला आत जाते. कारण तो उठून नाश्ता करायला आल्याशिवाय बाबा स्वतः पण नाश्ता करणार नाहीत आणि आम्हाला पण खाऊ देणार नाहीत. ती विचार करत रूममध्ये आली. ती हळू आवाजात सुमितला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो मात्र कुंभकर्णासारखा झोपला होता. तिचा आवाज त्याच्या कानात शिरतच नव्हता. शेवटी जवळ जाऊन तिने त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. सुमित अरे उठ ना, म्हणून ती त्याच्या खांद्याला धरून हलवत होती. सॉरी म्हणत तो झोपेतच बडबडत उठला. धनश्रीला मात्र त्याच्या अशा वागण्याचं हसू आलं, पण तसं न दाखवता ती त्याला म्हणाली. काय झालं, काही नाही म्हणत त्यानं डोळे चोळत घड्याळात पाहिलं तर 9 वाजून गेले होते. अरे बाप रे, किती उशीर झालाय. धनश्री मला जरा लवकर उठवायचंच ना, सुमित तिच्याकडे पाहत म्हणाला. आणि पुन्हा तेच झालं. तिला समोर पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तो तिच्या डोळ्यात हरवून गेला. पुढचे शब्द तर तोंडातच विरून गेले. तिने धुतलेले केस टॉवेलमध्ये गुंडाळले होते. साबणाचा सुगंध त्याच्या नाकात शिरला तसा तो बेधुंद होऊन तिच्याकडे पाहत होता. सकाळी सकाळी ती अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसत होती. तो निशब्द होऊन तिलाच पाहत होता. असं काय पाहतोयस, जा आता आवर लवकर. ती स्वतःला सावरत पटकन बेडवरून उठून बाजूला गेली. तिच्या बोलण्याने तो भानावर येत आपलं आवरायला गेला. तिच्या डोळ्यात पाहिलं की काय होतंय मला, मी का आपोआप एवढा तिच्याकडे ओढला जातोय, काय होतंय मला, माझ्यावर का कंट्रोल राहत नाही, का माझं मन आता तिचं विचार करतंय. तो स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत होता. अरे सुमित असं काय पाहतोस, जा आता आवर लवकर. धनश्रीच्या बोलण्याने तो भानावर आला आणि आपला आवरायला गेला. थोड्या वेळाने सर्वांचा निरोप घेऊन धनश्री सुमित परत जायला निघाले. आईबाबांचा निरोप घेताना धनश्रीचे डोळे पाणावले. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाली, काळजी घे बेटा. तशी ती आईला बिलगली. दोघींच्या पण डोळ्यात अश्रू होते. अरू बेटा डोळे पुस बघू. आधी असं घरातून बाहेर पडताना डोळ्यात अश्रू आणू नये, हस पाहू. बाबा तिला म्हणाले. अक्षत पण तिच्या जवळ आला. तो पण आपल्या ताईला बिलगला. काळजी घे अक्षू, आणि आईबाबांना जास्त त्रास देऊ नकोस. ती त्याच्या डोक्यावरून मायेने कुरवाळत म्हणाली. हो ग ताई, मी नाही देत आईबाबांना त्रास, पण तू आमच्या जिजूंना त्रास देऊ नको म्हणजे झालं. अक्षत तिला हसवण्यासाठी तिची मस्करी करत म्हणाला. तिने मोहिते काकू, माने काकू या सर्वांचा निरोप घेतला. येत जा अधूनमधून, माने काकू म्हणाल्या. हो काकू म्हणत ती घरातून बाहेर पडली. सुमितने खाली जाऊन गाडी काढून तो तिची यायची वाट पाहत गाडीतच बसून होता. काय जिजू अजून तुम्ही इथेच, आम्हाला तर वाटले तुम्ही तुमच्या घरी पोचला पण असाल. वर्षा पूजा दोघी पण एक साथच म्हणाल्या. हो अगं, तुमच्या गप्पांमुळे रात्री लवकर झोपच लागली नाही आणि मग सकाळी उठायला उशीर झाला, सुमित म्हणाला. तो बोलतच असतात तोवर धनश्री आणि तिची आई बाबा अक्षत सर्वजण तिथे येतात. वाव धनश्री कसली भारी दिसतेस या साडीत, राशी धनश्रीकडे पाहत म्हणते.
लगेच सुमित पण तिला पाहतो. डार्क मरून कलर आणि त्यावर सोनेरी छोटीशी किनार असलेली साडी तिने नेसली होती. तिच्या गोऱ्या रंगावर ती साडी खूपच खुलून दिसत होती. पुन्हा तेच झालं. पुन्हा तिला साडीत पाहून तो हरवून गेला. धनश्री, खरंच ही साडी तुझ्यावर खूप सुंदर दिसते, राशी म्हणाली. थँक्स राशी. वर्षा, चलो बाय. धनश्री, तू आता कॉलेजला येणार आहेस की नाही, वर्षा विचारते. येणार तर, असं का विचारतेस? हे बघ ना, या बॅगमध्ये अभ्यासासाठी बुक्स पण घेतले. धनश्री अक्षतच्या हातातली बॅग दाखवत म्हणाली. हो म्हणजे रोज संध्याकाळी जिजू तुझ्याकडून अभ्यास करून घेतील ना. राशी डोळे मिचकावत सुमितकडे पाहत म्हणाली. राशी, तू पण सुरू झालीस ना. धनश्रीने तिच्या पाठीत फटका मारला. धनु बाळा, नीट जा आणि पोचल्यावर फोन कर, आम्ही जातो. आई, बाबा तिचा निरोप घेत म्हणाले. बरं झालं, मग नेक्स्ट वीकला आपलं कॉलेज सुरू होत आहे. मग काय, आपली रोज भेट होतच राहील. धनश्री, तुला मनीषाचा काय फोन वगैरे आला होता का ग? राशी काहीतरी आठवल्यासारखं करत म्हणाली. नाही ग, बघ ना, कॉलेजला सुट्टी पडल्यानंतर गावी गेली तेव्हापासून एक फोन नाही की मेसेज सुद्धा नाही. आपल्याला तर विसरूनच गेली मनीषा. हो ना, आम्हाला पण तिने फोन केला नाही, वर्षा आणि राशी म्हणतात. अरे यार, वर्षा, राशी, रात्री एवढ्या गप्पा मारल्या तरी अजून तुमचं बोलणं झालंच नाही का? माझा इकडे बसून बसून पुतळा झाला. सुमित ड्रायव्हिंग सीटवर बसून केविलवाना चेहरा करून म्हणाला. अहो जिजू, यांचं बोलणं कधीच संपणार नाही, अक्षत त्या तिघींकडे पाहत म्हणाला. तिघी पण हसतात. धनश्री, काही म्हण, पण जिजू खूपच भारी आहेत, वर्षा हळूच म्हणाली. हे गप रे दुर्वा, आता माझ्या नवऱ्याला नजर नको लावू बरं का. धनश्री बोलण्याच्या ओघात गाडीत बसत पटकन बोलून गेली. इकडे सुमित मात्र धनश्रीचं बोलणं ऐकून एकदम खुश झाला. माझा नवरा, ते वाक्य ऐकून त्याच्या पोटात गुदगुल्या झाल्या. यार, काय गोड फिलिंग आहे ही. बरं चला बाय, आता जाते मी. आई बाबा, अक्षतला हात हलवून बाय करत धनश्री करत होती. वर्षा, राशी पण तिला बाय करून निघतात. सध्या सुमित सोलवे आसमान पे था. त्यानं गालातच हसत FM चालू केला आणि गाणं पण त्याच्या भावनांना अनुसरूनच लागलं होतं. सुमित धनश्रीच्या विचारात बेधुंद होऊन गाणं ऐकत, गाण्याचा आनंद घेत सावकाश गाडी चालवत होता. धनश्री पण गाणं ऐकत होती, पण तिचं लक्ष बाहेरच होतं. वर्षासोबतचं बोलणं ऐकून सुमितला वाटलं की धनश्री कालचा राग विसरून गेली आहे, म्हणून तो खुश होता, पण तसं नव्हतं. धनश्री अजून पण त्याच्यावर फुगून बाहेर पाहत बसली होती. धनश्री, ऐक ना, आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया का? तो तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. तिने एकदा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. अरे बाप रे, घाबरलो ना मी, तो तिला हसवण्याचा प्रयत्न करत हसून म्हणाला. पण आपल्या धनश्री मॅडम काही केल्या सुमित सोबत बोलायला तयार नव्हत्या. ही मांजर तर चांगलीच रुसून बसली आहे. जाऊ दे, नाही बोलत तर नको बोलू दे, आता मी पण नाही बोलणार तिच्याशी, तो आपल्या मनाशीच म्हणाला. थोड्या वेळाने ती दोघी घरी पोचली. अरे आला तुम्ही, मला वाटलं आज कुठेतरी फिरायला वगैरे जाऊन याल, वैशाली त्या दोघांकडे पाहून म्हणतात. तो काहीच बोलला नाही. ती वरती रूममध्ये निघून गेली. सोमू बाळा, काय झालं, तू असा गप्प का आहेस? काही नाही, तो पटकन उठत पुढे म्हणाला. मॉम, तुला चांगलं ठाऊक आहे, मला खोटं वागायला नाही जमत. तुमच्यासाठी नेहमीच मी खोटं खोटं खुश नाही ना राहू शकत. हे बोलून तो पटकन त्याच्या रूममध्ये निघून गेला. वैशाली मात्र पुन्हा काळजीत पडल्या. धनश्री गाडीत बसल्यापासून त्याच्याशी एकही शब्द बोलली नव्हती. त्यामुळे त्याची चिडचिड झाली होती. चिडचिड पाहून त्यांना आता खूपच टेन्शन आलं होतं. बराच वेळ विचार करून सर्व ठीक होईल असं आपल्या मनाला समजावत त्याच्या खोलीत गेल्या.
सुमितला मात्र त्याचं त्यालाच समजत नव्हतं. त्याची चिडचिड का होते? धनश्री मात्र अजूनही त्याच्याशी नीट बोलत नव्हती. तिने रूममध्ये जाऊन आधी चेंज केलं आणि बाल्कनीत उभी राहून बाहेरचा परिसर न्याहाळत होती. इकडे सुमित मात्र उगाचच तिची बोलण्याची वाट पाहत होता. आज त्याला काय झालं होतं ते त्याचं त्यालाच समजत नव्हतं. त्यानं येताना पूर्ण प्रवासात धनश्रीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिला मात्र त्याचा राग आला होता. त्यामुळे ती त्याच्याशी बोललीच नाही. एवढी मोठी कोण ती लागून गेली? मी पण आता तिच्याशी नाही बोलणार, तो आपल्या मनाशी विचार करत म्हणाला. पण मला का असं सारखं वाटतंय तिच्याशी बोलावं, तिला चिडवावं? सारखे तिचेच विचार माझ्या मनात का येत आहेत? आज असं का होतंय मला? तो आपल्या मनाशीच विचार करत होता. संध्याकाळी सर्वजण जेवणाच्या टेबलवर जमा झाले. आता कुठे गोव्यावरून आल्यापासून जरा खुश असणारा सुमित आज दुपारी घरी आल्यापासून नाराज आहे, हे वैशालीच्या नजरेतून सुटलं नाही. सर्वजण एकमेकांशी गप्पा करत जेवत होते. संजय राव धनश्रीकडे पाहत म्हणाले, धनश्री, तुझं कॉलेज कधीपासून चालू होतंय? नेक्स्ट वीकमध्ये चालू होते, धनश्रीने उत्तर दिलं. आणि प्रिया तुझं ग? संजय रावाने प्रियाला विचारलं. काका, माझं पण कॉलेज पुढच्या आठवड्यातच चालू होणार आहे, प्रिया म्हणाली. सुमित, तू उद्या नाहीतर परवा या दोघींना घेऊन जा. त्यांना जी काय कॉलेजची खरेदी करायची असेल ती त्या करतील, संजय राव सुमितकडे पाहून म्हणाले. त्याने फक्त मान डोलवली. आणि हो रोहित, तुझं काय ठरलंय पुढे? कॉलेज करणार आहेस की? संजय राव रोहितकडे पाहून त्याला विचारत होते. मामा, माझी एक्झाम अजून 2 महिन्यांनी आहे, तोपर्यंत अभ्यासाने अभ्यासच करणार आहे. रोहित MPSCची एक्झाम देणार होता, त्यामुळे त्याचा अभ्यास जोरात चालू होता. बरं ठीक आहे, संजय राव म्हणाले. जेवणानंतर धनश्री बराच वेळ तिथेच थांबलेली पाहून संजय राव तिला म्हणाले, धनश्री बेटा, काय बोलायचं आहे का? हो, म्हणजे बोलायचं आहे थोडं, पण बाबा, तुम्हाला माझ्या बोलण्याचं वाईट वाटेल का याचा मी विचार करते. ती विचार करत म्हणाली, अगं असं काय बोलायचं आहे तुला? म्हणजे माझ्याशी बोलायचं पण आहे आणि मला वाईट वाटेल असं का वाटतंय तुला? बोल, तुला काय बोलायचं आहे ते, असं संकोच नको करू, संजय राव म्हणाले. धनश्रीला काय बोलायचं आहे हे ऐकण्यासाठी आता सर्वजण तिथे थांबले. सुमितचं तर काळीच धडधडायला लागलं, कारण त्याला त्यांच्यातलं कालचं बोलणं आठवलं. त्याला वाटत होतं की ही नक्कीच आता काल मी जे काय हिला बोललो आहे ते ही बाबांना सांगणार आहे. त्यामुळे तो थोडा घाबरलाच होता. आता धनश्री पुढे काय बोलते यावर सर्वांचंच लक्ष केंद्रित झालं होतं. आधी ते बस, बाबा सोप्यावर बसत तिला म्हणाले. ती संजय रावांच्या समोर बसली होती. बाजूला वैशाली बसल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी सुमित बसला होता. तो तर टेन्शनमध्येच आला होता. खरं तर आता त्याचा चेहरा बघण्याजोगा झाला होता, पण त्याच्याकडे सध्या तरी कोणाचेच लक्ष नव्हते. आत्या प्रिया पण बाजूच्या खुर्चीवर बसल्या होत्या. रोहित मात्र सर्वांच्या आधी त्याचं जेवण आवरून त्याच्या रूममध्ये जाऊन अभ्यास करत बसला होता. हा बोल आता, बाबा धनश्रीकडे पाहत म्हणाले. इकडे सुमितच्या हृदयाची धडधड वाढली. बाबा, खरं तर मला माझं शिक्षण स्वकष्टाने मेहनत करून पूर्ण करायचं आहे. म्हणजे मी जरी आता आईबाबांच्या घरी असते तर मी माझं कॉलेज जॉब करतच पूर्ण करणार होते, आणि माझ्या बाबांशी पण या विषयावर लग्नाआधीच माझं बोलणं झालं होतं. ती एवढं बोलून शांत झाली. इकडे सुमित मात्र तिचं बोलणं ऐकून शॉक झाला होता. म्हणजे आधी तर त्याला वाटलं की ही त्यांच्यातलं भांडण सांगते की काय, म्हणून तो टेन्शनमध्ये होता. पण ती आता जे काय बोलली ते ऐकून त्याच्या पुढे तिचं अजून एक नवं रूप आलं होतं. तिचं बोलणं ऐकून तो तर भारावून गेला होता. वैशाली आणि आत्या पण त्या दोघांचं बोलणं कान देऊन ऐकत होत्या. मग तुझं काय म्हणणं आहे?
म्हणजे तू कोणत्या फील्डमध्ये जॉब करणार आहेस? बाबा धनश्रीला विचारत होते. बाबा, मी बिझनेस मॅनेजमेंट करते, त्यामुळे त्याचं फील्डमध्ये जॉब करायचं म्हणते. धनश्री म्हणते, बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस. मला तुझे विचार खूप आवडले. मुलींनी नेहमी स्वावलंबी असावं. मी पण या मताचा आदर करतो. आणि तुझ्या जॉबचं तर आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, कारण तुझ्यासारख्या होतकरू एम्प्लॉईची आपल्या कंपनीला पण खूप गरज आहे. तू कॉलेज करत करत आरामात आपल्या कंपनीसाठी काम करू शकतेस, बाबा म्हणाले. सुमित मात्र स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होता. त्याला आज धनश्रीचं उच्च विचारांचं कौतुक वाटत होतं. बाबा, मी आपल्या कंपनीत काम करेन, पण इतरांबरोबर माझी पण काबिलियत पाहून माझं सिलेक्शन व्हायला हवं तरच. धनश्री म्हणाली, धनश्री, तुझ्या बोलण्यावरून मी आधीच तुला ओळखलं आहे. पुढच्या महिन्यातच आपल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू होणार आहेत. आणि तुला जर खोटं वाटत असेल तर कालचा पेपर पहा, त्यात आपल्या कंपनीची ॲड दिली होती. त्यामुळे आता धनश्री मॅडम कॉलेजचा अभ्यास करत इंटरव्ह्यूची पण तयारी करा, कारण इंटरव्ह्यू आम्ही नाही घेणार, आपल्या कंपनीचे मॅनेजर दिनेश देशपांडेच घेणार आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप तयारी करून यावं लागेल. बाबा तिच्या पाठीवर कौतुकाने थोपटत म्हणाले. तिने बाबांचे आभार मानत त्यांना नमस्कार केला. अगं धनश्री बेटा आता पाया कशाला पडतेस, बाबा म्हणाले. खरंच आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. वैशाली आपल्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावत म्हणाल्या. माझ्या या गुणी सुनेला कोणाची नजर नको लागायला. धनश्री, मग आपण शॉपिंगला जायचं की नाही, प्रिया शॉक होऊन म्हणते. तिच्या बोलण्यावर सर्वजण हसतात. काकू, आत्या, तुम्ही हसताय का? ए बोल ना ग धनश्री, प्रिया पुन्हा धनश्रीला विचारत म्हणते. अगं प्रिया, अजून त्याला वेळ आहे आणि तुझ्यासोबत शॉपिंग करायला यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रियाचा जीव भांड्यात पडतो. बरं तुम्ही बसा, मी जाते झोपायला, असं बोलत प्रिया तिच्या रूमच्या दिशेने गेली.